प्रतिभेला कशाचंच बंधन नसतं. गरज असते ती फक्त योग्य संधीची. एकेकाळी ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंची स्वप्न मैदानापुरतीच मर्यादित राहायची. पण आज त्याच मैदानांमधून देशासाठी पदक जिंकणारे खेळाडू घडत आहेत. केंद्र सरकारच्या खेलो इंडिया अभियानामुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातील अनेक होतकरू खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण, उत्तम सुविधा आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी या संधीचं सोनं करत आपल्या कामगिरीने महाराष्ट्राचा मान उंचावला आहे. ग्रामीण प्रतिभेला मिळालेल्या नव्या उंचीची ही प्रेरणादायी यशोगाथा आजच्या वास्तविकता यशाची मध्ये. ग्रामीण भागातले अनेक होतकरू खेळाडू केवळ योग्य संधीअभावी मागे राहायचे, मात्र केंद्र सरकारच्या खेलो इंडिया अभियानामुळे हे चित्र हळूहळू बदलत आहे. या योजनेतून खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा, अद्ययावत प्रशिक्षण आणि थेट आर्थिक मदत मिळत असल्यानं तरुणांसाठी क्रीडा क्षेत्रात करिअरची नवी दारं खुली झाली आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन खेळाडूंपासून ते पारंपरिक आणि दिव्यांग खेळाडूंपर्यंत सर्वांना या अभियानानं हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमधून खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेला सन 2018 मध्ये सुरुवात झालेली आहे. त्यानंतर प्रतिवर्षी या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचं आयोजन देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये केलं जातं. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त खेळाडूंचा शोध घेऊन त्यांच्यामधील क्रीडा कौशल्यांना एक व्यासपीठ या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेलं आहे. त्याचबरोबर यावर्षी पहिली खेलो इंडिया ट्रायबल गेम्स देखील छत्तीसगड या ठिकाणी आयोजित झालेले आहे. त्याचबरोबर विंटर गेम्स असतील, बीच गेम्स असतील, या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेंचं आयोजन या खेलो इंडियाच्या प्लॅटफॉर्मवरती केलं जात आहे. खेलो इंडिया हे मिशन सुरू झाल्यापासून खरं तर खेळाडूंना फार मोठा फायदा झालेला आहे. या संकल्पनेमुळं वेगवेगळ्या जिल्ह्यामधून ग्रामीण भागातील खेळाडूंना संधीच मिळत नव्हती, असे खेळाडूंना या योजनेमुळं संधी मिळायला लागलेली आहे. नुसती संधीच मिळत नाही तर त्यांना एक चांगलं ॲडव्हान्स कोचिंग, चांगले कोचेस या निमित्ताने पाहायला मिळाले. गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रानं या युवा क्रीडा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली असून 78 सुवर्ण पदकांसह तब्बल 256 पदकांची कमाई केली आहे. यात अहिल्यानगरातील खेळाडूंनी देखील मोठी झेप घेतली असून जुदो, मल्लखांब आणि ॲथलेटिक्स सारख्या विविध खेळांमध्ये पदकांना गवसणी घातली आहे. या खेळाडूंना थेट ऑलिम्पिकपर्यंत मजल गाठता यावी यासाठी शासनाकडून विशेष शिष्यवृत्ती दिली जात आहे. मी पुणे, दिल्ली आणि बँगलोर येथे खेलो इंडियाचा पदक विजेता आहे आणि खेलो इंडियामुळं नवीन खेळाडूंना एक चांगल्या प्रकारे सेंटरमध्ये मिळून आणि ऑलिम्पिकपर्यंत जाण्याची चान्स मिळतो आणि त्या लेवलचं ट्रेनिंग आणि त्या लेवलचं एक्सपोजर खेलो इंडिया प्रोग्राम थ्रू राष्ट्रीय सरकारने, केंद्र सरकारने ते तळागाळातल्या खेळाडूंना उपलब्ध करून दिलेलं आहे. मी मल्लखांब हा खेळ खेळतो. 2017 साली खेलो इंडियाची सुरुवात झाली. दमनदेव येथे झालेल्या स्पर्धेत मला रौप्य पदक होते खेलो इंडिया बीच गेम या स्पर्धेत. 24 साली खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेममध्ये माझं सिलेक्शन झालं आहे. या स्पर्धेमुळे तळागाळातल्या मुलांना वरती खेळायची संधी भेटली, नॅशनल खेळायची संधी भेटली. यामुळे मी सरकारचे आभार मानतो. धन्यवाद. खेलो इंडियामुळं मी पण नॅशनल खेळलो. राजस्थान इथे झालेल्या जयपूर इथं 2025ला मी खेलो इंडिया खेळलो. तिथे मला सिल्वर मेडल होते. खेलो इंडिया मिशन चालू केल्याबद्दल केंद्र सरकारचे मी आभार मानतो. केवळ आधुनिकच नाही तर मल्लखांब, खो खो, कबड्डी यासारख्या पारंपरिक भारतीय खेळांनाही आता चांगले दिवस आले आहेत. पायाभूत सुविधा आणि शासनाच्या भक्कम पाठिंब्यामुळे देशातील क्रीडा विश्वाचा चेहरामोहरा बदलण्याचं हे मिशन खऱ्या अर्थानं यशस्वी होताना दिसत आहे. सायकलिंग खेळामध्ये खूप क्रांतिकारक बदल झालेला आहे. त्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि ऑलिम्पिक लेवलचे खेळाडूंची निवड झालेली आहे आणि केंद्र सरकारने भरपूर काही सहकार्य केलेलं आहे आणि त्यातून खेळाडूंना साहित्य, सुविधा, आंतरराष्ट्रीय कोचेस यांचं मार्गदर्शन मिळत आहे. या स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंसाठी भारत सरकार थ्रू आर्थिक सहाय्यता निधी तसेच जे सेंटर आहेत खेलो इंडिया अंतर्गत त्यांना आर्थिक स्थिती व खेळाडूंना योग्य साहित्य मिळण्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्यतासुद्धा मदत केली जाते आणि हे सर्व काही भारत सरकारच्या या खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत चांगले व सोयीचे आहे. खेलो इंडियासारख्या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्राला खऱ्या अर्थानं नवी दिशा मिळाली आहे. योग्य सुविधा, उत्तम मार्गदर्शन आणि शासनाच्या भक्कम पाठबळामुळे हे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये देशाचा तिरंगा नक्कीच डौलानं फडकवतील यात शंका नाही.
दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक, अहिल्यानगर.